हॅलो फ्रेंड्स, चला आज बनवूयात शेजवान फ्राय राईस. तो पण घरच्या घरी मार्केटपेक्षाही दुपटीने छान असा आणि सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतले आहे आणि बारीक चिरून अद्रक, लसूण, हिरवी मिरची घेतली आहे. तर आपण छान इथे फ्राय करून घेणार आहोत. खूप छान टेस्टी बनतो फ्रेंड्स. घरच्या घरी चाऊमिन सेंटरपेक्षाही छान बनतो. तुम्ही नक्की ट्राय करा. थोडेसे छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत आणि तो पण छान फ्राय करून घेणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये आपण झटपट असा बनवू शकतो. तर नंतर मी इथे बारीक चिरलेली पत्तागोबी घेतली आहे, ती ॲड करून घेणार आहोत. ती पण फ्राय करून घ्यायची आहे आणि पत्तागोबी जास्त फ्राय करायची नाही फ्रेंड्स. थोडीशी 5 मिनटं आपण फ्राय केल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड केली आहे मी इथे. ती पण छान आपण अशी मिक्स करून घ्यायची, फ्राय करून घ्यायची. नंतर बारीक चिरलेला गाजर इथे मी ॲड केला आहे. सगळ्या भाज्या आपण छान अशा मिक्स करून घेणार आहोत. जास्तही नाही हे करायच्या, फ्राय करायच्या. नंतर त्यामध्ये थोडेसे मीठ टाकले आहे मी इथे चवीपुरते. मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स झाल्यानंतर आपण इथे या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. नंतर मिक्स झाल्यानंतर मी इथे काही सॉस ॲड करून घेते आहे. इथे टोमॅटो सॉस घेतला आहे मी इथे, रेड चिली सॉस आणि थोडासा सोया सॉस घेतला आहे. तुम्ही ग्रीन चिली सॉस पण ॲड करू शकता. नंतर छान मिक्स करून घ्यायचे. नंतर मी इथे शेजवान चटणी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण घेऊ शकता. नंतर छान फ्राय करून घ्यायचे आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि मी इथे शिजलेला तांदूळ घेतला आहे, म्हणजे भात. तुम्ही कोणत्याही प्रकारचा भात घेऊ शकता, बासमती राईस किंवा साधा. मी इथे कोलम घेतला आहे. कोलमची पण छान एक टेस्ट येते फ्रेंड्स. तर कोलमही घेतला, साधाही घेतला तर काय हरकत नाही, पण मोकळा झाला पाहिजे. शिजून मी त्यामध्ये थोडेसे तेल टाकले होते मोकळा होण्यासाठी. नंतर इथे मी चाऊमिन मसाला जो भेटतो मार्केटमध्ये तो ॲड केला आहे, 1 ते 2 चमचे. कमी जास्त प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. तर छान आपण इथे मिक्स करून घ्यायचे आहे, आलटून पलटून. हे या प्रकारे इथे छान कलर आला आहे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे पहा, रेडी आहे आपला शेजवान फ्राय राईस. तर आपण सर्व करायला घेणार आहोत गरमागरम. व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कुठून बघितला आहे नक्की कळवा. वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर मी इथे ॲड केली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.